सर्वांना, कसे आहात तुम्ही सगळेजण? होप करते खूप छान, मस्त आणि आनंदी असाल. तर आज ना यांना टिफिनला म्हणजे 4-5 जणांची भाजी, पोळ्या आणि भाकरी द्यायच्या आहेत मला डब्यावर. तर तुम्ही त्यासाठी थंबनेलवरून तुमच्यासोबत बघितलंच आज असेल शेअर की आज करते. डब्बा पार्टी होणार होती. तर हे जिथे कंटिन्यू शॉपमध्ये बघा, नक्की कामाला शेअर आहेत ना, करता. त्यांच्या शॉपवर आज डब्बा पार्टी होती यांच्याकडून. तर रोज वेगवेगळे जण आणतात. तर आज यांच्याकडून होते शेवभाजीची पार्टी. त्याच्यामुळे मी त्यांना चिवसाठी टमाट्याची चटणी केली पहिले. तर त्यानंतर पीठ भिजवलेलं होतं आणि चिव भाकर खात नाही, त्यामुळे मी चिवला आणि मला हे केलं होतं, पोळ्याचं पीठ भिजवलं होतं आणि मसाला सगळा इथे भाजून मी वाटून घेतला होता. तर इथे मी लागले होते भाकरी करायसाठी. तर मला यांच्या डब्याला 5 भाकरी द्यायच्या होत्या आणि 1 पोळी द्यायची होती. तर ते चालू होतं माझं इथं भाकरी करणं. तर पहिली भाकर ना माझी मोठीच झाली होती, कारण मला मोठ्या मोठ्या पण भाकरी येतात आणि छोट्या पण येतात. पण डब्यावर द्यायच्या म्हटलं नंतर मग मी छोट्या छोट्याच केल्या. पहिली माझी मोठीच झाली माझ्याकडून. आणि मला जास्त भाकरी वगैरे पहिले येत पण नव्हत्या. मला माझ्या सासूबाईंनी शिकवलं. मम्मी म्हणायची मला की भाकरी कर कर, पण मला तेव्हा म्हणजे नव्हतं करू वाटायचं, नाही का. आपल्या शाळेत जायचो, म्हणजे जिवावर यायचं खूप. मैत्रिणी ते त्यांच्यासोबत खेळायचं, त्यांच्याशी गप्पा मारायच्या, म्हणून घरात काही लक्ष राहायचंच नाही, काय शिकायचं काय नाही. पण मला पोळ्या पहिल्यापासून परफेक्ट येत होत्या, पण भाकरी जमत नव्हत्या. ते पण माझ्या सासूनी मला शिकून दिले होते. माझी जशी सासू माझी भाकऱ्या करते तशीच मी सेम करते. बघू शकता तुम्ही पण, तुम्हाला पण येत असेल भाकरी. भरपूर जणींना जर येत नसेल तर शिकून घ्या तुम्ही पण, मी जसं केलंय तसं. आणि सोप्या आहे, जास्त काही अवघड नाही. फक्त ते टाकताना थोडंसं ना हे करावं लागतं, म्हणजे सांभाळून टाकावं लागतं, नाही तर तुटून जाते भाकर. नाहीतर बाकी काय हार्ड नाहीये. त्यानंतर इथं मस्त अशी खरपूस भाजून घेतली मी खालच्या भागातून. नंतर ना वरती त्या साईडच्या गॅसवर मी चालू केलं. तव्यावर पण असं उलटं टाकलं ना भाजून होते, पण मला भरपूर भाकरी करायच्या होत्या, म्हटलं तिकडं पण भाजून होईल आणि दुसरी पण भाकर होईल, त्यामुळे मी इथं टाकून घेतली होती. आज भाकरी झाल्यात आता, आणि राडा बघा. स्वयंपाक करण्यापेक्षा ना जास्त तर मला हे राडा आवरायचं जीवावर येतं. काय लागतंय का तुला? स्टँड लागतंय ते तोडायला, बघा मी कसं ठेवलंय ते, तिच्या दाखाने ठेवून दिलं. काय लागतंय? स्टँड लागते तोडायसाठी. हे पसार कोण आवडून आता. चला मी आवरते, मग भेटते तुम्हाला. त्यानंतर ना मस्त इथं भाजी केली मी मसाल्याची. मला ते दाखवताना आलं व्हिडिओमध्ये, मी विसरून गेले दाखवाय, म्हणजे व्हिडिओ काढायचं. तर बघू शकता तुम्ही, साधा आपण मसाला फ्राय केला, त्याच्यानंतर आपले घरगुती मसाले असतात ते टाकले. आणि शेव मी नंतर देणार होते त्यांच्यासोबतच, कारण जेव्हा ते जेवतील तेव्हा टाकून घेतील असं म्हणून. आणि डब्यात इथं काढून ठेवलं होतं, ते येत होते घ्यायला, त्यामुळे मी इथं सगळं काढून ठेवलं होतं. आणि नंतर ते आल्यावर तर इथे ना इशूचे पप्पा आले होते, बघू शकता तुम्ही. तर मी त्यांना सांगत होते की हे तुम्हीच ठेवा, मला जमणार नाही. मी त्याला ते कॅरी बॅगचं पन्नी सारखं राहतं ना, ते लावलं होतं. त्यानंतर त्यांना म्हटलं अजून एक कॅरी बॅगमध्ये टाकून घ्या, म्हणजे तेल बाहेर येणार नाही डब्याच्या, आणि त्यासाठी सांडणार नाही, म्हणून असं गाडीवर न्यायचं होतं त्यांना, त्यामुळे. तर इथं ते चालत आहे म्हणे, राहू दे मी करतो. मग ते टाकत होती. तर त्यांना तेच म्हटलं, मी भाजी जर आवडली तर मला फोन करून सांगा कशी झाली काय. आणि मला पण आता गिफ्ट पाहिजे, म्हटलं मी तुमच्यासाठी एवढं स्वयंपाक केला, तर मला पण काहीतरी हे म्हणजे गिफ्ट पाहिजे. पण साधा त्या माणसाने मला थँक्यूसुद्धा म्हटलं नाही. इतके कसे माणसं हे असतात ना आपले, नुसतं म्हणजे स्वयंपाक करायचा, आपल्याकडून कोणते पण कामं करून घ्यायचे, आणि साधं मला थँक्यूसुद्धा म्हटले नाही ते. आणि नंतर यांना लागत होती पिशवी वगैरे, दे म्हणे मला एखादी चांगली, म्हणजे फाटणार नाही अशी. तर मी त्यांना एक वरतून पिशवी काढून दिली आणि त्यात ते घेऊन चालले होते. बघू शकता तुम्ही, त्यांना माहीतच नाही व्हिडिओ चालू आहे म्हणून. त्यांनी नंतर जाताना बघितलं की व्हिडिओ चालू आहे, तर मला म्हणत होते की घेऊ नको मला व्हिडिओमध्ये. म्हटलं काय होतं, तुमचं थोडी तोंड दिसतंय, म्हटलं तुम्ही मागूनच दिसताय, म्हटलं फक्त काही नाही होत म्हटलं. आणि नंतर म्हणे तरी पण नको टाकू, म्हटलं बरं नाही टाकत म्हटलं.
आणि ते व्हिडिओ बघत पण नाही माझे, त्याच्यामुळे मी टाकले व्हिडिओ त्यांचे पण. आणि इथे बघू शकता आता ते चाललेत. तर जसं की तुम्ही आत्ता बघितलं, हे आत्ताच गेले एवढ्यामध्ये. आणि मी त्यांचं टिफिन भरून ठेवलं होतं, पण ते पिशवीचं मला काही जमत नव्हतं. त्यांना म्हटलं तुम्हीच ठेवा, माझ्याकडून सांडून जाईल. आणि आत्ताच ते गेले. आता मी जेवण करते आणि थोडंसं आराम करते, नंतर कपडे धुते. अजून कपडे पण राहिलेले आहेत माझे ना. किचन वगैरे सगळं आवरलंय मी, बघू शकता तुम्ही. ते थोडेसे भांडे राहिलेले आहेत, हे पातीला त्यानंतर ना कपडे पण धुवून टाकले मी. जास्त नाही, आता थोडा चालतं पाऊस. शिव जर आली तर व्हिडिओमध्ये तिची एक क्लिप ॲड करते, कारण ती 2-3 दिवस झाले ब्लॉगमध्ये दिसत नाही आहे. तर ती पण म्हणते मम्मी तुम्हाला गाणे घेते ब्लॉगमध्ये, हे बघा हिरोजच दिसत असेल तुम्हाला. त्यानंतर मी गेले चिवला शाळेतून आणायला 2 वाजता. तर आम्ही असं घरी आलो. घरी आल्यानंतर ह्या थोड्याशा गप्पा मारतात, भांडतात, खेळतात काय काय. आणि त्यांचं चालू असतं की तिच्या वया घ्यायचं काम चालू असतं तिचं, काय बॅगीतून. व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघत असाल तर थँक्यू सो मच. आणि असंच व्हिडिओला प्रेम द्या. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.